मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत महापुराण रहस्य। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं की भगवान श्री गणेशाने कशी भागवतची रचना केली आणि कसे संपूर्ण सांगितले, आणि त्याशिवाय या भागवत कथेचा कसा प्रचार करायचा, तर तो भृगु ऋषींनी कसे त्यांना श्रवण करण्यासाठी विनंती केलेली होती, असे काही आपण बरेच काही ऐकले। आणि भगवान नारदाला ही चिंता होती की भगवान श्री गणेशाने तर भागवत शास्त्र रचले, पण आता याचा प्रचार कसा करायचा। भक्ती ही एक स्त्री आहे, ज्ञान आणि वैराग्य हे तिचे दोन मुलं आहे। ज्ञान आणि वैराग्य झोपलेले आहेत, तर यांना कसे जागे करायचे ही त्यांना आता खूप चिंता वाटत होती। त्यामुळे त्यांनी हे चिंतेचे सर्व काही आपली चिंता दूर व्हावी म्हणून नारदांनी हात जोडून नम्र विनंती केली ऋषी मुनींना भागवत कथा ऐकण्यासाठी। तर व्यास आश्रमामध्ये सनत कुमार आले तेथे, आणि नारद मुनींनी सांगितले की तुम्ही ही कथा जी आहे भागवतची, तर ही सर्वांना समाज कल्याणासाठी, मानवच्या कल्याणासाठी सर्वांच्या घरोघरी हे अमृत पान करून द्या, कारण की हे अमृत पान केल्याने स्वर्गाचे द्वार उघडे होतात, मोक्षाची प्राप्ती होते आणि आपल्या आत्म्याला जी आहे तर ती मुक्ती मिळते। जर आत्म्याला मुक्ती मिळाली तर कोणतीच पीडा आपल्याला सहन करावी लागत नाही, कारण की दरवेळेस शरीर बदलतं पण आत्मा तोच राहतो, आणि त्या आत्म्याला एवढी पीडा भेटते की त्याची भयंकर पीडा की मी सांगू शकत नाही। म्हणून ज्या वेळेस परीक्षित राजांना हे भागवत महात्म्य, भागवत रहस्य, महापुराण ऐकवलं जात होतं, कारण की कालाने प्रत्येक व्यक्तीला काल 7 दिवस अगोदर सांगायला येतो की तुझा ह्या दिवशी मृत्यू होणार आहे, 7 दिवस अगोदर। फक्त हे त्यालाच माहिती राहतं, बाकी सर्व जणांना काही समजत नाही, पण त्याला समजून जातं की 7 दिवस आपल्याजवळ आहे, काहीतरी संकेत राहतात असे। तर परीक्षित राजाने 7 दिवसात कसे होईल आपली मुक्ती, तर याचे कारण विचारले आणि भागवत महापुराण श्रवण रात्रंदिवस केले। वक्ता आणि श्रोता दोघेही चांगले पाहिजे, त्यामुळे दोघांची मुक्ती होते। सांगणारा बी चांगला पाहिजे, ऐकणारा बी चांगला पाहिजे, त्याच्यामुळे दोघांची काय होते, मुक्ती होते, कारण की या शरीराला पीडा नको। मग परीक्षित राजाने 7 दिवस ऐकले लगातार, आणि त्यांना विमानात बसून स्वर्गामध्ये नेण्यात आले आणि मुक्तीचे द्वार त्यांचे उघडे झाले। पण ज्या वेळेस परीक्षित राजा ही अमृतमयी कथा ऐकत होते, त्यावेळेस देवतागण अमृतचा कलश भरून तेथे आले आणि सांगितले की हे भागवत पुराण आम्हाला द्या, कारण की भागवत पुराण ऐकण्याची आमची पण इच्छा आहे, आणि हे अमृत कलश तुम्ही पिऊन घ्या। पण परीक्षित राजाने सांगितले की मला अमृत कलश नको, मी भागवत पुराणाचा अमृत पिईल आणि अमर होईल। तर परीक्षित राजाने भागवत पुराणाचं श्रवण केलं आणि मुक्ती मिळाली। तर आपण हे असे मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं, कारण की इंट्रो जर थोडासा बी लक्षात आला म्हणजे तुम्हाला लय लागेल। तर आता आपण याच्या पुढच्या व्हिडिओ ऐकूया। तर आता नवीन व्हिडिओमध्ये काय आहे, मी पण पहिल्यांदाच भागवत महापुराण ऐकत आहे, ज्याचे खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच भागवत महापुराण ऐकायला मिळते। काहीतरी आपण खूप काही पुण्य केलं असेल की मला बी भगवंताने वाचण्याची निवड केली, तुम्हाला ऐकण्यासाठी निवड केली। सांगणाऱ्यापेक्षा श्रवण करणाऱ्याचे पुण्य अतिशय जास्त सांगितले गेले आहे। अधिक महिना आहे म्हणून जास्तीत जास्त जणांना शेअर करा, ते पुण्य तुम्हालाच मिळेल। श्री गणेशाय नमो नमः। कथेला सुरुवात करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। ओम सरस्वत्यै नमः। ओम गुरुभ्योय नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम लक्ष्मीनारायणाय नमः। ओम उमामहेश्वराय नमः। ओम 33 कोटी देवी देवताय नमो नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानज्ञं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्री निवासा की जय। कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरे नमा असा हा महामंत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकला। कथेच्या आरंभी भगवंताचा जय जयकार करीत असतात आणि हरे नमा असा गजर करतात। हरे नमा हा महामंत्र आहे। सर्व सांसारिक प्रवृत्तींना आतापर्यंत आपले 3 भाग येऊन गेले आहे, 4था भाग आहे हा हरे नमा। सर्व सांसारिक प्रवृत्त्यांना सोडून माणूस ध्यानाला बसतो, तेथेही माया विघ्न आणीत असते। अनादी कालापासून माणसाचे मायेशी युद्ध चाललेले आहे। जीव ईश्वराजवळ जाऊ लागला की मायेला ते चांगले वाटत नाही। सर्व मायेची बंधने सोडून जीवाचे ईश्वराकडे जाणे मानवाला मानवत नाही। मायेला कोणतेही रूप नाही। जसा ईश्वर व्यापक आहे तशीच माया सुद्धा व्यापक आहे। जीव आणि ईश्वर यांच्या ऐक्यात माया विघ्न आणीत असते। माया मनाला चंचल बनवते। माझा मुलगा, माझी मुलगी, माझा पती, माझा नवरा, माझं घर, माझी कपाट, सर्व काही माझं, ही माया काय राहते, मनाला चंचल बनवते, सर्व माझं। तर ही माया मनाला सांगत असते की स्त्री, बालक, धनसंपत्ती यातच खरे सुख आहे। कारण की ही माया काय करते, विघ्न आणत असते। ईश्वराकडे ज्या वेळेस आपण जात असतो, अनादी कालापासून हे माणसाचे मायेशी युद्ध चाललेले आहे, तर ही विघ्न आणत असते। ती ईश्वराकडे आपल्याला जाऊ देत नाही, ती क्षणिकच जाऊ देते। कारण जसा ईश्वर व्यापक आहे तशी माया सुद्धा व्यापक आहे। ज्या वेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस क्षणिकच आपला ध्यास ईश्वराकडे लागतो, तेवढे पुण्य आपल्याला लागते, ते पुण्य आपलं खात्यामध्ये जमा होतो। अलग अलग खात्या, डायऱ्या, वया सर्व काही देवाजवळ, भगवंताजवळ, चित्रगुप्ताजवळ सर्व काही आहे। पापाची डायरी अलग, पुण्याची डायरी अलग, दानाची डायरी अलग, सर्व अलग अलग खात्यांमध्ये दान, पुण्य, संतन, चिंतन, भजन, कीर्तन, पुराणांच्या डायऱ्या सर्व काही या अलग अलग डायऱ्या आहेत। त्याच्या खात्यामध्ये हे पुण्य जसे जमा होते, जसे वागले तुम्ही तसे पुण्य त्याच्या खात्यात जमा होते। तर असे हे पुण्य आहे। तर हे मायेला काय होतं, हे माया ही मनाला काय सांगते, स्त्री, बालक, धनसंपत्ती यातच खरे सुख आहे। माया माणसाला पराजित करत असते, माणसाची हार होते, माया विजयी होते। याचे कारण हेच की माणूस परमेश्वराचा जय जयकार करीत नाही, म्हणून माया विजयी होते। कथेत, भजनात ईश्वराच्या मोठ्या प्रेमाने जय जयकार केला पाहिजे की जेणेकरून मायेचा पराजय व आपला विजय व्हायला पाहिजे। प्रभूचा जय जयकार कराल तर तुमचाही विजय होईल व तुमचाही जय जयकार होईल। मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ती, धन संपदा, दीर्घ आयुष्य सर्व काही महालक्ष्मी प्रसन्न होते। तर ती काय होते, सर्व काही प्रभूचा आपण जय जयकार केला तर आपल्यावर सर्व गोष्टींचा विजय प्राप्त होतो। जे जिथे जातील तिथे त्यांना यश, कीर्ती, मान, सन्मान आपल्या मुलांना, पतीला, आपल्याला सुद्धा मिळते, आपल्या सुद्धा स्वतःची मान प्रतिष्ठा वाढते। तर म्हणून प्रभूचा जय जयकार जोरजोराने बोलायचा, हरे नमा असे जोरजोरात बोलायचं। ही भागवत कथा अति दिव्य आहे। ही कथा जो प्रेमाने ऐकेल त्याच्या कानातून परमेश्वर त्यांच्या हृदयात उतरतील। डोळे व कान यांना जे पवित्र ठेवतात त्यांच्या हृदयात परमात्मा प्रकट होत असतात। भगवान श्रीकृष्ण कानातून, डोळ्यातून, हृदयात प्रवेश करीत असतात। केव्हा ही श्रवण करत आहेत आपण ही कथा, तर आपल्या डोळ्यात उतरतील भगवंत। आता मी तुम्हाला ऐकवते आहे आणि मी स्वतः पण वाचत आहे, तर मला रात्रंदिवस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याच मंत्र दिवसभर माझ्या तोंडात येत आहे। कारण आपण याला काय करत आहेत, आचरणात आणत आहे। आचरण करावे, याचे मनन चिंतन करावे आणि मग आपल्या हृदयात भगवंत प्रवेश होतात। तर असे हे सत्कर्म हे भागवत पुराणाचे आहे। म्हणून काय होतं, आपण आता ऐकतो आहे तर कानांनी श्रवण करत आहे, कानातून, डोळ्यातून, हृदयात प्रवेश करीत आहे आपण भगवान श्रीकृष्णाचे श्याममल मूर्ती। वारंवार श्रीकृष्णाच्या कथा, या भागवत कथा ऐकणाऱ्याच्या कानातून त्यांच्या मनात श्रीकृष्ण अवतरतच असतात 100% गॅरंटीने।
पाप देखील कानाद्वारेच मनात येत असते. कारण पाप हे काय आहे? चुगली करणे पाप आहे, निंदा नासलती करणे पाप आहे, खोटे बोलणे पाप आहे, कोणत्याही गोष्टीचे जर काहीतरी हसून हसून टिंगल करणे हे पाप आहे. तर या अधिकच्या महिन्यात हे पाप करणे सर्व काही सोडा. कारण की जो या भागवत शास्त्र पुराणाच्या कथा ऐकत आहे, तर कोणाची निंदा नासलती केली तर त्याच्या अकाउंटला भागवत कथाचे पूर्ण पुण्य त्यालाच चाललं जाईल. कितीही सोन्याचे सोने तुम्ही दागिने कोणाला दान का नाही देत, पण ते तुमच्या पुण्याला येणार नाही. भागवत गीता, भागवत महात्मे, भागवत महापुराण असे आहे की ते आपल्या डायरेक्ट सीधे वैकुंठ लोकापर्यंत ही कथा आपली जात आहे. म्हणून आपल्या कानाद्वारे आपण श्रवण करत आहे, डोळ्याद्वारे हृदयात प्रवेश करीत आहेत भगवान श्रीकृष्णांना. म्हणून पाप पण तसंच आहे. पाप देखील कानाद्वारेच मनात येत असते. कानांना कथा श्रवण करवाल, आपण स्वतः भगवंताची कथा ऐकाल तर मन भगवंतात स्थिर होईल. कानातून भगवंत हृदयात उतरतील. भगवंतात आमच्या हृदयात उतरण्यासाठी आमच्या देहाचे डोळे व कानही द्वारे आहेत, साधन आहेत. काही साधक डोळ्याद्वारेच प्रभूचे स्वरूप आपल्या मनात स्थिर करत राहतात, तर काही लोक कानाने भगवंताचे ऐकून श्री भगवंताला हृदयात स्थिर करतात. तुम्ही कानाने भगवंताला स्थिर करत आहे आपल्या हृदयामध्ये, की डोळ्यांनी स्थिर करत आहे, की मनाने स्थिर करत आहेत, हे तुम्हाला माहिती. म्हणून सतत मनन चिंतन करत राहायचे. जे काही मी तुम्हाला सांगत आहे त्याचे काय करायचे आहे तुम्हाला? मनन. काय सांगितलं दीदींनी, काय सांगितलं ताईंनी, ते मनन करायचे. नंतर हे सांगितल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे? चिंतन करायचे आहे. आणि चिंतन झाल्यावर ते हृदयात येईल, तर हा तुमचा सत्कर्म होईल आणि ही कथा सीधी वैकुंठ लोकात तुमची जाईल. म्हणून डोळे व कान पवित्र ठेवा. ते श्रीकृष्णाला बोलवा, भगवान श्रीकृष्ण भगवान या कथेला या, हे वाचायला या, हे ऐकायला या आणि स्वयं माझ्या हृदयात विराजमान व्हा. प्रत्येक सत्कर्माच्या प्रारंभी शांती पाठ म्हणत असतात. तो मंत्र असा आहे, ओम भद्रम कर्णेवी शृणुयाम देवाम. हे देवांनो, हा मंत्र काय आहे? शांती मंत्र. असा हा मंत्र का म्हटला जातो? शांतीसाठी, आपल्या मनाला शांती भ्यावी, आपल्या मनाला शांती ठेवावी म्हणून. हे देवांनो, आमच्या कानांना कल्याणकारक वार्ता ऐकू याव्यात, कान व डोळे पवित्र व्हावेत. नंतर सत्कर्माचा प्रारंभ होवो. म्हणजेच पूजेच्या आरंभी पुरोहित डोळ्यांना व कानांना पाणी लावण्यास सांगतात. विशुद्ध इंद्रियातच परमात्म्याचा प्रकाश पडत असतो. म्हणून इंद्रियांना शुद्ध करा आणि शुद्ध ठेवा. काळ बिघडला नाही तर मनच बिघडले आहे. डोळे आणि कान पवित्र केल्यानंतरच कथेला आरंभ होत असतो. सनकादिक मुनी म्हणतात की या भागवत शास्त्रात 18,000 श्लोक आहेत. ही 18,000 संख्या आहे आणि 18 ही संख्या परिपूर्ण आहे. श्रीरामकृष्ण परिपूर्ण आहेत, म्हणून नवमीच्या दिवशी प्रकट झाले. श्रीकृष्ण नवमीच्या दिवशीच गोकुळात प्रकट झाले, म्हणून त्या दिवशी नंद महोत्सव करण्यात आला आहे. श्री भागवतावर प्राचीन व उत्तम टीका आहे. श्रीधर स्वामींची. त्यांना भागवतावर टीका लिहिताना कोणत्याही संप्रदायाचा आधार घेतला नाही, तर स्वतंत्र रीतीने अर्थ लावला आहे. या टीकेवर बसीदार महाराजांची टीका आहे. ते म्हणतात की आमच्या ऋषीमुनींनी केवळ निस्वार्थ भावनेने भागवत पुराणाचा श्रवण केला पाहिजे आणि भागवताचा अर्थ लावला पाहिजे. श्रीमद भागवताचा महिमा कोण वर्णू शकतो? आणि भागवत तर स्वतः भगवान नारायणाचे स्वरूप आहे. जे आपण ही भागवत पुराण ऐकत आहे ते स्वयं आपण नारायणाचे स्वरूप, त्यांची ही जी श्याममल मूर्ती आहे ती स्वरूप स्वतः आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात जो व्हिडिओ ऐकत असेल त्याच्या घरात श्याममल मूर्ती भगवान विष्णूंची येत आहे आणि श्रवण करत आहे. श्रीकृष्ण जेव्हा गोलोकात गेले तेव्हा त्यांनी आपले तेज स्वरूप या ग्रंथात ठेवले होते. गोलोकात गेले तर भागवत पुराणामध्ये त्यांचे स्वरूप ठेवून गेले आहेत. एकादश स्कंदामध्ये, एकादश पण स्कंद आहे, तर एकादश स्कंदात लिहिले आहे भागवत ही भगवंताची शब्दमयी साक्षात मूर्ती आहे. श्रीकृष्णाची वांगमयी मूर्ती आहे. उद्धवाने जेव्हा भगवान श्रीकृष्णाला विचारले की तुम्ही निजधामाला गेल्यानंतर या पृथ्वीवर अधर्म माजेल व कलीचा प्रभाव पडेल, तेव्हा धर्म कुणाला शरण जाईल, कुणाचा आश्रय घेईल? श्री भगवान तेव्हा म्हणाले की माझ्या भागवताचा जो आश्रय घेईल त्याच्या घरात कली प्रवेश करू शकत नाही, त्याच्या घरात दुःख, दारिद्र्य, काल प्रवेश करू शकत नाही. कारण की ते श्रीमद भागवत पुराण स्वतः ऐकत आहे, तर त्यांच्या घरात स्वतः नारायण विराजमान होतील. म्हणून मी गोलोकात जाताना माझे जे तेज स्वरूप आहे ते मी भागवत पुराणात या ग्रंथात माझे ठेवून जात आहे. आणि ही वांगमयी मूर्ती भगवान
भगवान विष्णूंची साक्षात मूर्ती उद्धवाने जेव्हा भगवान श्रीकृष्णांना सांगितले की या भागवतामध्ये स्वतः नारायण विराजमान आहेत, तर ज्या घरामध्ये भागवताचा पुराणाचा महिमा वाचला जाईल, श्रवण केला जाईल, कोणाला शेअर केला जाईल, त्याच्या घरात कली प्रवेश करू शकत नाही. त्यांच्या घरात सुख, शांती, पैसा, बरकती, जे मनातल्या इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होतील आणि 7 जन्माचे पापांचा नाश होईल आणि त्यांना मुक्तीचे द्वार उघडतील, वैकुंठ लोकाची प्राप्ती होतील, मुलांना यश, कीर्ती, मान सन्मान वाढेल आणि मुलांच्या सर्व इच्छा कामना काही पूर्ण होतील. म्हणून माझे एक स्वरूप जे आहे ते मी या ग्रंथामध्ये विराजमान करून जाईल असे स्वतः नारायणाने सांगितले. श्री भागवत भगवंताचे नामस्वरूप आहे. नामस्वरूपाने अन्य स्वरूपाची सिद्धी होत असते. मनाला शुद्ध करण्यासाठी भागवत पुराण आहे. मनाला धूल, जे मनामध्ये जे मलधूल आहे ते धुण्यासाठी भागवत शास्त्र आहे. ही कथा ऐकल्यानंतर जर पाप करणे सुरू राहील तर यमदूताकडून 2 रट्टे अधिक खावे लागतील. ईश्वरावर प्रेम करण्याचे साधन हे भागवत पुराण आहे. मनुष्य पत्नी, धनसंपत्ती, भोजन इत्यादिकावर प्रेम करतो, परंतु प्रभूवर मात्र प्रेम करत नाही. तो दुःखी आहे. श्री रामार्जुनाचार्याच्या जीवनात एक प्रसंग घडला होता. रंगदास नावाचा एक सावकार होता. त्याचे एका वेश्यावर अतिशय प्रेम होते. एक दिवशी रंगदास व ती वेश्या प्रभू रंगनाथाच्या मंदिराजवळून चालले होते. श्रीमंत सेठ रंगदास त्या वेश्येच्या डोक्यावर छत्री धरून चालले होते. अगदी त्याच वेळी श्री रामार्जुनाचार्याची मंदिराच्या बाहेर पडली. त्यांनी ते दृश्य पाहिले. हे ही देवाचे जीव आहे असा विचार करून रामानुजाचार्य त्यांच्याजवळ गेले. सत्यावर जाऊन ते रंगदासाला भेटले आणि म्हणाले, सेठजी, तुमचे वेश्येवरील प्रेम पाहून मला फार आनंद झाला. हाडाविष्टेने भरलेल्या या स्त्रीवर तुम्ही प्रेम करता. या स्त्रीपेक्षा माझे प्रभू कितीतरी सुंदर आहेत. तुमचे स्त्रीवर जे प्रेम आहे ते तुम्ही जर देवावर करा. प्रेम करण्यास योग्य एक परमेश्वर आहे असे म्हणून त्यांनी रंगदासाला एक थापड मारली. तेव्हा रंगदासाला समाधी लागली आणि त्याला रंगनाथाचे दर्शन झाले. त्यानंतर रंगदासाने कधीही स्त्रीवर प्रेम केले नाही. माणूस आपले प्रेम पात्र नेहमी बदलत असतो, परंतु त्याला कुठेही कधीही संतोष व शांती मिळत नाही. माणूस बाल्यावस्थेत मातेवर, नंतर पत्नीवर प्रेम करतो आणि काही कालानंतर तो आपल्या पत्नीचाही तिरस्कार करू लागतो व तिला म्हणतो की तुझ्यावर प्रेम केले ही मोठी चूक झाली. नंतर तो आपल्या मुलांवर प्रेम करतो व नंतर तो धनावर प्रेम करतो. देवावर प्रेम करा म्हणजे प्रेमाचे पात्र बदलण्याचा प्रसंगच येणार नाही. श्री भागवत शास्त्र वारंवार ऐकाल तर परमेश्वराशी प्रेम वाढेल. आजकाल तर लोक भक्ती पुष्कळ करतात, परंतु भगवंताला साधन मानून सांसारिक सुखाला साध्य समजून भक्ती करत असतात. भक्तीचे 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य. ज्यांना ज्यांना आठवण असेल, भक्ती एक स्त्री आहे, तिचे 2 मुलं आहे. कमेंट्स करून नक्की सांगा म्हणजे आठवण राहील. कोणाला कथा सांगणार तर कोणाशी प्रेम करायला सांगत आहे? परमेश्वराशी. तर परमेश्वराशी प्रेम करा म्हणजे आजकाल जे लोक भक्ती पुष्कळ करतात पण भगवंताला साधन मानून सांसारिक सुखाला साध्य समजून भक्ती करीत असतात, म्हणून भक्ती सार्थ होत नाही आणि लोक दुःखी होतात. सांसारिक सुखाला साध्य न मानता भगवंताला साध्य माना. कथेत हास्यरस्य गुण असतो. हसवण्यासाठी कथा नसते की हसवून टाइमपास म्हणून कथा करायची. त्या कथेमध्ये काय आहेत प्रश्न, काय छोटे छोटे लिहिलेले आहेत त्याला महत्त्व आहे. कथा फक्त हसवण्या आणि मजाक करण्यासाठी फालतूमध्ये 3 घंटे वाया घालणार त्याला काही अर्थ नाही आहे. कथा ही आहे की ईश्वराला आपल्या जवळ, आपल्या हृदयात उतरवण्यासाठी कथा ही राहते. हसवण्यासाठी कथा नसते. कथा तर ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी असते. श्रोत्यांच्या मनात जो शोक, पश्चाताप जो जागृत होतो तो सुख होय. कथा तर शुद्ध अंतकरणाने रडण्यासाठी असते. आजपर्यंत जे माझे जीवन व्यर्थ गेले असा भाव उत्पन्न जर झाला तर कथा ऐकण्याचे सार्थक झाले म्हणून समजावे. पुराण ऐकल्यावर जर पाप प्रवृत्ती नष्ट झाली नाही, तसेच वैराग्य उत्पन्न झाले नाही तर कथाश्रवण काय कामाचे. श्री भागवताच्या दर्शनाने, श्रवणाने, पूजनाने पापांचा नाश होत असतो. श्रीमद भागवताच्या केवळ श्रवणानेच मनुष्याला मुक्ती मिळून जाते, सद्गतीही मिळते. आणि कथाश्रवणाने काय काय लाभ होतो हे आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचे चरित्र सांगून पटवून दिलेले आहे.
तर आता आपण आत्मदेव ब्राह्मणाची कथा ऐकूया. तुंगभद्रा नदीच्या तीरी एक गाव होते. तेथे आत्मदेव नावाचा ब्राह्मण आपली पत्नी धुंदलीसह राहत असे. आत्मदेव पवित्र होता, पण ती स्त्री धुंदली स्वभावाने क्रूर, भांडकुदाळ आणि दुसऱ्यांच्या उखाळ्या पाखळ्या निंदा नासलती काढणारी होती. आत्मदेव संतानहीन होता. संतान नसल्यामुळे आत्मदेव दुःखी होता. संतान प्राप्ती होण्यासाठी आत्मदेवाने खूप प्रयत्न केले, परंतु त्याला सफलता मिळाली नाही. म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला व अरण्यात निघून गेला. फिरता फिरता त्याला एक नदीचा किनारा लागला. तेथे त्याला एक महात्मा भेटले. आत्मदेव त्या महात्म्याजवळ गेला व रडू लागला. महात्म्याने त्याला दुःखाचे कारण विचारले. आत्मदेव म्हणाला, माझे जवळ खाण्यापिण्याला तर पुष्कळ आहे, पण माझ्या नंतर खाणारा कुणी नसल्यामुळे मी दुःखी आहे. ते महात्मा म्हणाले, तुला संतान नाही ही तर तुझ्यावर देवाची कृपा आहे. पुत्र परिवार नसला तर समजा की तुमच्या हातून सर्व काही घडावे अशी देवाची इच्छा आहे. तुमच्या भाग्यात असेच लिहिले आहे असे समजावे, म्हणून तुला देवाने संतती दिली नाही. पुत्र तर दुःखरूप आहे. ईश्वर ज्या स्थितीत तुम्हाला ठेवील त्या स्थितीत संतोष मानून राहावे. देवाचे स्मरण करावे. ठेवले अनंत तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधानी, असे तुकाराम महाराज म्हणतात. एकदा एकनाथ महाराज विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेले. एकनाथाला सुयोग्य पत्नी लाभली होती, म्हणून ते देवाचे उपकार मानित होते. ते म्हणत, देवा तू मला श्रीसंग नव्हे सत्संग दिला आहेस. त्याच मंदिरात भक्त तुकाराम महाराज आले. तुकारामाची पत्नी कर्कशा होती. कर्कशा पत्नीसाठीही तुकाराम भगवंताचे उपकार मानत होते. ते म्हणाले की तू मला चांगली सुंदर पत्नी दिली असती, मी रात्रंदिवस तिच्या मागे लागलो असतो आणि तुम्हाला विसरलो असतो. म्हणून मला कर्कशा पत्नी मिळाली हे चांगले झाले. एकनाथांना अनुकूल पत्नी मिळाली, त्यात त्यांनी आनंद मानला. तुकारामाने प्रतिकूल पत्नी मिळाली तरी त्यात त्यांनी आनंद मानला. जे काही आपल्याजवळ आहे त्यात त्यांनी आनंद मानला. दोघांनी आपापल्या परिस्थितीत आनंद मानला. देवाचे आभार मानले. पत्नी वारल्यानंतर नरसिंह मेह त्यानेही आनंद मानला व म्हटले, भलुम थयुम भांगिम जजाल सुखे भजशी श्री गोपाल. सुखे भजिशुम श्री गोपाल. बरे झाले की संसार वा झटझट सुटली. आता मी तर आनंदाने व मोकळ्या मनाने श्री गोपाल कृष्णाचे स्मरण करू शकेल. एका संताची पत्नी अनुकूल होती तर दुसऱ्याची प्रतिकूल होती आणि तिसऱ्याची तर या जगातून निघून गेली होती. तरी या तिघांना आपल्या परिस्थितीत सारखेच समाधान लाभले. खरा वैष्णव तो होय जो कोणत्याही परिस्थितीत देवाची कृपाच मानतो आणि आपले मन शांत आणि संतुष्ट ठेवतो. मनाला शांती ठेवणे हे मोठे पुण्यच आहे बरं. मनाला खूप शांत ठेवणे म्हणजे आपण एक पुण्य आपल्या अकाउंटमध्ये आपल्या पदरामध्ये जमा करून घेत आहेत. आईबापांना मुलांची मोठी चिंता असते, पण पुत्र शनेबरोबर अनेक वासना देखील असतात. पुत्र शनेमागे वितेष्णा, वितेष्णेचे मागे लोकशना जागत असते. आत्मदेवाने म्हटले, महात्मन मला पुत्र द्या, कारण पुत्रच पित्याला सद्गती देत असतो. अपुत्रस्य गती नास्तिम, ते महात्मा आत्मदेवाला समजवतात. भगवती श्रुती एका ठिकाणी म्हणते की पुत्राने मुक्ती मिळत नाही. वंशवृद्धीसाठी सत्कर्म करा. जर पुत्र सद्गती देऊ शकत असेल तर जगात सर्वांनाच पुत्र असतात. त्या सर्वांनाच सद्गती मिळायला पाहिजे. पित्याने अशी आशा कधीही बाळगू नये की माझे पुत्र माझे श्राद्ध करील आणि मला सद्गती मिळेल. श्राद्ध केल्याने तो जीव चांगल्या योनीत जातो असे पण समजू नका की जे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटेल. श्राद्ध व पिंडदान मुक्ती देऊ शकत नाही. श्राद्ध कर्म धार्मिक कर्म आहे. श्राद्ध कर्मेने नरकापासून मुक्तता होणे, पण केवळ श्राद्ध कर्माने मुक्ती मिळत नसते. श्राद्ध कर्म करायला कुणी मनाई करत नाही, पण पितृगण प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. पिंडदानाचा खरा अर्थ कुणालाच कळत नाही. या शरीराला पिंड म्हणता, याला परमेश्वराला अर्पण करणे म्हणजे पिंडदान होय. हाच निश्चय करायचा आहे की मी माझे जीवन परमेश्वराला अर्पण करीन व अशा प्रकारे जो आपले जीवन ईश्वराला अर्पण करतो त्याचेच जीवन सार्थकी लागले असे समजावे. नाही तर केवळ कणकेच्या पिंडदानाने मुक्ती मिळाली असती तरी ऋषी मुनींनी ध्यान, योग, तप इत्यादी साधनांचा निर्देश का केला असता. जीवन मृत्यूच्या त्रासातून सोडवते ते केवळ सत्कर्म, आणि ते सत्कर्म आपल्याच हातून घडायला पाहिजे. आपल्याला आपलाच उद्धार करायचा आहे. जीव स्वतः आपला उद्धार करू शकतो. गीतेत स्पष्ट म्हणून सांगितले आहे, उद्धरेत आत्मन मनात्ममानम
नात मानम वसादयेत. स्वतः आपणच आपला उद्धार केला पाहिजे. आपणच आपणाला अधोगतीला नेऊ नये. जीवाचा उद्धार जीव स्वतःच करणार नाही तर कोण करेल? माणसाचा स्वतःशिवाय अन्य कोणता हित करता आहे? जर तो स्वतःचे कल्याण करणार नाही तर पुत्राधिक काय करेल? जो ईश्वरासाठी जगतो त्याला अवश्य मुक्ती मिळते. श्रुती भगवती तर म्हणते, जोपर्यंत ईश्वराचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. ज्ञानादेवा तू कैवल्यम. मृत्यू येण्यापूर्वी ज्याला भक्त वत्स साक्षात्कार होतो त्यालाच मुक्ती मिळते. ज्याने आपल्या हृदयात भगवंताला स्थापना करून घेतली आहे, श्याममल मूर्ती आपल्या हृदयात प्रवेश करून घेतली आहे, कानाद्वारून, डोळ्याद्वारून आणि आपल्या हृदयात, तर त्याला मुक्ती मिळते. तमेव विदिता वा ती मृत्युमेती न्याय पंथा विद्येंतनाय. त्याला जाणूनच जीव मृत्यूला ओंडाळून जाऊ शकतो. परमपदाच्या प्राप्तीसाठी याशिवाय अन्य कोणता मार्ग नाही. भगवंताला जाणल्याशिवाय दुसरा कोणता उपाय नाही. केवळ श्राद्ध केल्याने काही मुक्ती मिळत नाही. आपल्या पिंडाच्या म्हणजे शरीराचे दान कराल, हा देहच भगवंताला अर्पण कराल तर तुमचे कल्याण होईल. आपले पिंडदान तुम्ही आपल्या हाताने केलेले बरे. जो पिंडात आहे तोच ब्रह्मांडात आहे. निश्चय करा की हा देहरूपी पिंड भगवंताला अर्पण करावायचा आहे की नाही. तुम्ही आपले पिंडदान स्वतःच का करीत नाही? घरात जे काही आहे ते कामाला लावा व नारायण नारायण करत राहा. आत्मदेवाला महात्म्याचा हा सल्ला काही पटला नाही. तो म्हणाला, महाराज, पुत्र सुखाचा अनुभव तुम्हा संन्याशांना कुठला असणार? तो अनुभव तुम्हाला नसल्यामुळे तुम्ही असे म्हणत आहात. मातापित्याची मांडी बालकाने भरवली तरी मातापिता प्रसन्नच असतात. असुखात सुखाचा अनुभव घेणे हा सांसारिक लोकांचा क्रम आहे. महात्म्याने सुंदर उपदेश केला पण आत्मदेवाला तो मानवला नाही. त्याने दुराग्रहाने म्हटले, मला पुत्र द्या नाहीतर मी प्राण त्याग करीन. महात्म्याला दया आली. त्याने आत्मदेवाला एक फळ दिले व म्हटले की हे फळ तुझ्या पत्नीला खायला लाव, तुला योग्य पुत्र होईल. आत्मदेव फळ घेऊन घरी आला. पत्नीला फळ दिले. धुंदली फळ खाण्याचे सोडून तर्कवितर्क करू लागले. तिला वाटले की मी हे फळ खाल्ले तर गर्भवती होईन आणि परिणामाता दुःखी होईन. बालकाच्या लालन पालनाचे दुःख मला भोगावे लागेल. तिने ही गोष्ट आपल्या लहान बहिणीला सांगितली. तिने ही एक युक्ती सांगितली की मला मूल होणारच आहे, ते मी तुला देईन. तू गर्भवती झाल्याचे नाटक कर. धुंदलीला मुलगा व्हावा अशी इच्छा तर आहे पण कष्टाशिवाय तिला मुलगा व्हावा असे वाटते. माणसाचा हा स्वभाव आहे. त्याला सुख पाहिजे पण प्रयत्न व कष्ट केल्याशिवाय पाहिजे. माणूस पुण्यकर्म करू इच्छिता नाही पण पुण्याचे फळ मात्र इच्छितो. पाप करतो पण पापाचे फळ भोगू इच्छित नाही. लहान बहिणीच्या सांगण्यावरून धुंदलीने फळ गाईला खाऊ घातले. लहान बहिणीच्या सांगण्यावर धुंदलीने फळ गाईला खाऊ घातले व स्वतः गर्भवती असल्याचे नाटक करू लागली. बहिणीचा मुलगा घेऊन घरी आली व तो आपला मुलगा आहे असे सांगू लागली. धुंदलीने आपल्या मुलाचे नाव धुंदकारी ठेवले. इकडे ज्या गाईला ते फळ खाऊ घातले होते त्या गाईला एक मनुष्य आकार पण गाईसारखे कान असलेले मूल झाले. त्याचे नाव गोकर्ण. दोन्ही मुलं मोठी झाली. गोकर्ण व पंडित व ज्ञानी झाला आणि धुंदकारीचा दुष्ट झाला. ती भागवताची कथा 3 प्रकारची आहेत, आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक. जरा विचार कराल तर तुम्हाला कळेल. मानव कायाचा तुंगभद्रा आहे. भद्रा म्हणजे कल्याण करणारी. तुंगाचा अर्थ आहे अधिक, अत्याधिक कल्याण करणारी. नदी म्हणजेच तुंगभद्रा आणि मनुष्याचे शरीर होय. मानव आपल्या आत्मदेव जीवात्मा होय. आम्ही सर्व आत्मदेव आहेत. नराचाच नारायण होत असतो. मानव देहात राहणारा जीव देव होऊ शकत नाही. जो मानव देहात राहणारा आहे तो जीव देव होऊ शकतो व दुसऱ्यांनाही देव बनवू शकतो. पशु आपल्या शरीराने आपले कल्याण करू शकत नाही. माणूस बुद्धिजीवी प्राणी असल्यामुळे आपल्या स्वतःचे तसेच दुसऱ्यांचे सुद्धा कल्याण करू शकतो. कारण ही मानव प्राणी जो आहे तो अतिशय बुद्धिजीवी आहे. क्रोध करणारी व कुर्तक करणारी बुद्धी म्हणजे धुंदली होय. प्रत्येक घरात ही धुंदली असते. धुंदली कथेत बाधा आणीत असते. दुधावृत्ती हीच धुंदली होय. जोपर्यंत ही दुधावृत्ती दैत्यबुद्धी असते तोवर आत्मशक्ती जागत नसते. बुद्धी दुसऱ्याच्या व्यवहारात विनाकारच नाक खुपसत असते. हे फार मोठे पाप आहे. मी कोण आहे, माझे स्वामी कोण आहेत याचा विचार बुद्धी करत नाही.
बुद्धीशी आत्माचा विवाह संबंध आला, पण जोपर्यंत कुणी महात्मा तिला मिळत नाही, सत्संग होत नाही, तोपर्यंत विवेक जागृत होत नाही. विवेकरूपी पुत्राचा जन्म होत नाही. विवेकच आत्म्याचा पुत्र आहे. बिनु सत्संग विवेक न होई. आत्मा आणि बुद्धी यांच्या संयोगाने विवेकरूपी पुत्राचा जन्म जर झाला नाही तर संसार रूपी नदीत जीव बुडून जातो. म्हणूनच आत्मदेव गंगा किनारी बुडून मरण्यासाठी जात आहे. विवेक सत्संगाने जागत असतो आणि विवेक आत्म्याला आनंदित करत असतो. स्वतः देव बनण्याची व दुसऱ्यांना देव बनवण्याची शक्ती आत्म्यात आहे, पण ही आत्मशक्ती जागृत करावी लागते. हनुमंत समर्थ होते, परंतु जांबुवंतांनी त्यांना आपल्या शक्तीचे ज्ञान करून दिले, तेव्हा त्यांना आपले स्वरूप कळले. आपल्या शक्तीचे ज्ञान आपल्याला झालेच पाहिजे. आत्मशक्ती सत्संगाने जागृत होते. सत्संगाशिवाय जीवनात दिव्यता येत नसते. संत महात्म्यांनी दिलेले विवेकरूपी फल बुद्धीला पसंत पडत नाही. बुद्धी धुंदलीची लहान बहीण आहे. मन बुद्धीचा सल्ला घेते, ते दुःखी होते. मन अनेक वेळा आत्म्याला धोका देते, पण स्वार्थी आहे. मनानुसार वागू नये. सल्ला फक्त ईश्वराचा घ्या. काही विचार करा. आत्मदेव भोळा आहे, त्याला मन बुद्धी वारंवार धोका देतात. मनाचा सल्ला देऊ नका. आत्मदेव मन बुद्धीचा छळ समजू शकला नाही. फळ गाईला खाऊ घातले. गो म्हणजे गाय, इंद्रिय भक्ती इत्यादी अर्थ होतात. फळ गाईला अर्थात इंद्रियांना खाऊ घातले. सुजी सांगतात की सत्संगाने तात्काळ इंद्रियाची शुद्धी होत नाही, पण मन आणि बुद्धी यांच्याने आपल्या मनाची आत्म्याची शुद्धी होते आणि भगवंताचा हृदयात वास होतो. भागवत पुराण म्हणजे भगवंताचा आसरा घेतील तेव्हाच ते शुद्ध होतील. धुंदकारी कोण आहे? रात्रंदिवस जो द्रव्य शक्ती आणि द्रव्य सुख आणि कामसुख यांचे चिंतन करत असतो तो धुंदकारी होय. त्याला कामसुखाची ज्याला रात्रंदिवस वासना आहे तो धुंदकारी होय. ज्याच्या जीवनात धर्म नाही, द्रव्य सुख नाही, काम सुख यांना प्राधान्य आहे तोच धुंदकारी होय. सूत म्हणतात की मोठ्या झाल्यावर धुंदकारी 5 वेश्यांच्या फंदात पडतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 वेश्या आहेत. स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध या कोण आहेत? 5 वेश्या होत. हे 5 विषय जीवरूपी धुंदकाराला बंधनात टाकतात. तो प्रेताच्या हाताने खात असतो आणि असे स्पष्ट लिहिले आहे. शव असते भोजनम. शवाचे हात कोणते? शवाचे हात हे की जे हात परोपकारी नाहीत, दुसऱ्यांना मदत करत नाही, काहीही परोपकार करत नाही, ते काय आहे? शवाचे. ज्या हाताने श्रीकृष्ण सेवा घडत नाही, ज्या हात भजनाची टाळी वाजवत नाही, परोपकार करत नाही, तो हात प्रेताचे होतात. धुंदकारी स्नान शौचक्रियाहीन होतात. तो कामी होतो. तो स्नान करीत असतो, पण स्नानानंतर संध्यापूजन करत नसते. स्नानानंतर संध्यापूजा केली नाही तर स्नान व्यर्थ होय म्हणून म्हटले जाते. तो स्नान करीत नसे. स्वच्छालयही नियमित जात नसे. स्नानानंतर सत्कर्म घडले नाही तर ते स्नान पशु स्नान होय. असे स्नान काय कामाचे? केवळ शरीर स्वच्छ करणे स्नानाचा उद्देश नव्हे. स्नानानंतर सेवा करा, संध्या करा, गायत्री पूजा करा, जप करा आणि तुळशीला दिवा वगैरे लावा, श्रीकृष्णाचे नामस्मरण करावा, याला स्नान करणे म्हणतात. गायत्री पूजन, जप, स्नान, संध्या केली नाही आणि स्नान केले त्याला काही अर्थ नाही आणि स्नानही पापच समजले जाईल. स्नान केले तरी सुद्धा काही त्याचा अर्थ नाही. तर स्नान हे आचरणात घ्यावे, आपल्या जीवनात सत्कर्म घडेल. शास्त्रात 3 प्रकारचे स्नान सांगितले गेले आहेत. त्यात ऋषी स्नान जे आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे. उषकाली स्नान म्हणजे सकाळचे 4 ते 5 दरम्यानचे स्नान केले जाते, ते ऋषी स्नान होय. जे सकाळी 4 आणि 5 वाजता उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान करतात त्याला ऋषीचे स्नान रोज केले आपण ते पुण्य मिळते. याच्यानंतर 5 आणि 6च्या दरम्यान जे स्नान केले जाते ते मनुष्य स्नान होय. सकाळी 5 ते 6च्या आत स्नान केले जाते ते मनुष्याचे स्नान आहे असे समजावे. आणि 6च्या नंतर केलेले स्नान राक्षसी स्नान होय. 6, 6:30, 7, 8 हे कोणते स्नान समजले जाते? राक्षसीचे स्नान आहे. भगवान सूर्यनारायणाच्या उदयानंतर दंतधावन शौचाची विधी करणे योग्य नाही. सूर्य बुद्धीचे स्वामी देव होतात. त्यांच्या पित्यर्थ संध्या करणे बुद्धी सतेज होते. सूर्यनारायण जर उगून गेले आणि त्याच्यानंतर आपण दात घासले, स्नान केले तर त्याची बुद्धी कुंठित होते, त्याला बुद्धी कमी होते. म्हणून स्नान संध्या लवकर जर केली तर त्याची बुद्धी तीव्र होते. स्नान व संध्या नियमित करा. सम्यक ध्यान हेही संध्या होय. नित्य कर्म सत्कर्म केल्याशिवाय केलेले स्नान भोजन नव्हे तर पापच खाणे होय. गीतेत असे म्हटले गेलेले आहे. तर जे भुजतेम ते त्वगम
पापा ये पचताम तम कारणात, जे पापी केवळ आपल्या शरीरा करताच अन्न शिजवतात ते पापी लोक पापच खात असतात. म्हणून नेहमी सत्कर्म करा, आयुष्याचा सत उपयोग करा. तन आणि मन दंड कराल तर पापाचा क्षय होईल आणि पुण्याची वृद्धी होईल. आपल्या मनाला आपण दंड करणार नाहीत तर कोण करेल. पुत्राचे दुराचार करून आत्मदेवाला ग्लानी आली. त्याला वाटू लागले आपण यापेक्षा निपुत्रिक राहिलो असतं तर बरे झाले असते. धुंदकाराने सर्व धन खर्च करून टाकले. आता तो मात्या पित्यालाही मारू लागला. वडिलांचे दुःख पाहून गोकर्ण पित्याकडे आला. त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश केला. हा संसार असा दुःखरूपी असून मोहाने बांधणारा आहे. कुणाचा पुत्र व कुणाचे धन. संसाराला वंद्या पुत्राची उपमा दिली आहे. संसाराचा मायेचा पुत्र आहे आणि जर मायाच मिथ्या आहे तर संसार वास्तविक सत्य कसा असू शकेल. गोकर्ण आत्मदेवाला म्हणतो, पितृदेव तुम्ही आता घर सोडून वनात जा. घराचा मोह सोडून द्या. सर्व काही समजून उमजून सोडून द्या, नाहीतर काळ जबरीने सोडावायला लावेल. असे त्याच्या मुलाने आत्मदेवाला सांगितले, म्हणजे आपल्या पित्याला सांगितले की हे घर सोडा आणि तुम्ही वनात जा. आता तेथे तुम्ही काहीतरी करा. आता या घरात राहू नका. या घराचा मोह तुम्ही सोडून द्या. असं आत्मदेवाच्या मुलाने त्या आत्मदेवाला सांगितला. तर अशी ही या भागवत पुराणामध्ये ही कथा होती की आत्मदेवाला मुलगा नव्हता. मुलगा झाला तर तो मुलगा बी झाला तर तो काय म्हणतो की तुम्ही हे घर दार सर्व काही सोडून आता वनामध्ये जा. म्हणून फलाची अपेक्षा शांतीनेच करायला हवी. अशा या भागवत पुराणाचा हा आशय आहे. याच्या पुढे कथा खूप मोठी आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. आताच व्हिडिओ खूप मोठाच झालेला आहे आपण. तर याच्या पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया की वनात सोडून गेल्यानंतर आत्मदेव पुढे काय करतो, पुढे गोकर्ण काय म्हणते, अशी सर्व काही कथा आहे. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. हे भागवत पुराण आवडलं असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना अधिक मासाचे शेअर करा. तेच पुण्य तुमच्या पदरात पडेल आणि आपला व्हिडिओसुद्धा वरती पुढे जाईल. जय श्री हरी, जय श्री महाकाल.